मराठी एक्सप्रेस. अवघी चिंता नाही ना वारली, उलट वाढली महाराज. चिंता उलट वाढली. कशी सांगू? आपल्या पोरांना राम माहित नाही, कृष्ण माहित नाही, भीम माहित नाही, अर्जुन माहित नाही. एकाला मी सहज आमच्या नाशिकमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये एका 6वीच्या पोराला विचारलं. त्याला म्हणलं, सांग पप्या, रावण कोण होता? सोपं उत्तर आहे का नाही? ते म्हणलं, महाराज रावण शाहरुख खान होता. तो त्याचा काय दोष? त्या पोराचा दोष काय? ते मध्ये 2 सिनेमे येऊन गेले ना, रावण 1 आणि रावण 2. त्याला तानाजी दाखवावं लागेल, नाही तो पुष्पा दाखवावं लागेल, तेव्हा कळल रावण कोण होता. असंच एका पोराला मी मुंबईमध्ये प्रश्न विचारला पनवेलला. म्हणलं, भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? सोपा प्रश्न आहे का नाही? सोपा प्रश्न आहे का नाही? ते मापेक्षा एक घर पडून निघालं. ते म्हणलं, महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आमच्या घरात 9च्या पुढं दारूच्या गल्लासात पडतं. आता त्या पोराचा दोष काय? त्याने ज्या ठिकाणी पडताना पाहिलं ते ठिकाण त्याने बरोबर सांगितलं. आपण संस्कारात चुकलो महाराज. असंच एका पोराला विचारलं, म्हणलं, सांग तुला गंगा, गोदा, कृष्ण, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, सरस्वती 7 नद्यांबद्दल काही माहिती आहे का? ते म्हणलं, अख्खं पाठी. म्हणलं, मग सांग गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? सोपं आहे का नाही प्रश्न? ते म्हणलं, महाराज गंगा सकाळीच 8च्या इष्टीनं कॉलेजला जाते आणि दुपारच्या सुट्टीत मास्तरच्या पप्याला देवळा मागं जाऊन भेटते. हा आपल्या पोरांचा अभ्यास. हा काय आपला पोरांचा अभ्यास? मोबाईलमुळं पोरांचं लक्षच राहिलं नाही महाराज अभ्यास. हो काय मत आहे? आईला सेपरेट मोबाईल, बापाला सेपरेट, आजी आजोबाला जिओचा, पोराला तो मोठ्या स्क्रीनचा, स्क्रीन टच. लक्षच नाही महाराज. मोबाईल इतकं मोबाईल चांगलं बी आहे आणि वाईट बी आहे. मी 4-5 दिवसापूर्वी आमच्या फॅमिली डॉक्टरना सहज तपासणीसाठी गेलो. आम्ही दोघंच होतो. पहा बरं का सवयीचा परिणाम किती वाईट असतो ते. आम्ही दोघंच होतो. एक मावशी आल्या अशा कानाला हात लावून. डॉक्टरने विचारलं, कानाला काहीतरी लाल होतं, असं जळालेलं होतं. डॉक्टरने विचारलं, काय झालं? ती मावशी अशी माझ्याकडे पाहिजे, डॉक्टरकडे पाहिजे. अहो मावशी झालं काय? मी औषध लिहून देतो. ती पुन्हा माझ्याकडे पाहिजे, पुन्हा डॉक्टरकडे पाहिजे. म्हणलं, डॉक्टर साहेब मी जरा थोडं बाहेर बसतो. मी बाहेर बसलो. चटकन डॉक्टरनी चिठ्ठी लिहून दिली. ती बाहेर गेली. मी परत आत घुसलो. म्हणलं, मावशीला काय झालं? ते म्हणे, काय नाही, सवयीचा परिणाम. म्हणलं, झालं काय? काही नाही, ती आपल्या नाताच्या चड्डीला म्हातारी इस्त्री करीत होती आणि इस्त्री करता 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 ते म्हातारी का असा फोन आहे. असा काय फोन आहे? फोन इस्त्री करता 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 रिंग वाजली. रिंग वाजल्यानंतर मग म्हातारीनं इस्त्री उचलाव का मोबाईल, लावली इस्त्री, कानाला घेतला, कान बाजू. मग हा घोटाळा कशामुळे झाला? सवयीचा परिणाम. काही ज्या गाडीतून उतरत्या त्याच गाडीत परत जात्या. स्टँडवर आल्यावर कळालं मी त्याच ठिकाणी आलो. एवढे फोननी पोरं पागल झाले. फोनचा अतिरेक वापर पाहिजे, गरजेपुरता पाहिजे. सरकारने जर नेट बंद केलं ना 15 दिवस पूर्ण देशाचं, 10% येडे तयार होतील महाराज देशात. आणि जसं कानाचं हॉस्पिटल आहे, डोळ्याचे, नाकाचे, पायाचे, केसाचे, मेंदूचे, पोटाचे, नाकाचे, दाताचे, जिभेचे, तोंडाचे, असं 5 वर्षांनी मोबाईल रोग तज्ज्ञ येणार आहेत. मोबाईल रोग तज्ज्ञ. आपलं येडं याचं 200 रुपये द्यायचं आणि त्या डॉक्टरकडून तपासून आणायचं. म्हणून मोबाईलचा अतिरेक करू, कामापुरताच वापरा. विठाला विठाला आपला विषय चालला होता दुर्बुद्धीचा. मग आपण ज्या देशामध्ये जन्माला आलोय ते राष्ट्र हिंदूंचं आहे. आपण ज्या कोठीच्या नगरी, आपला जन्म संतांच्या भूमीत झाला. मग मला सांगा, संतांच्या भूमीत झाला का नाही? ज्ञानोबा तुकोबारायचे आपण वंशज आहोत. त्यांच्या परंपरेत आपण जन्माला आलो. यामध्ये राजा शिवाजीचं, धर्मवीर संभाजी राजाचं रक्त आहे, आई तुळजा भवानीचं रक्त आहे. मला सांगा, आपली भाषा कोणती असली पाहिजे? कोणती? करेक्ट. आपली भाषा कोणती असली पाहिजे? मराठी. मग मला सांगा, तुम्ही सगळे लोक मराठी बोलतात का? काय अडचण तुम्हाला?
जेवून आलेत ना सगळे. मग एक तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही घाबरू नका, मला मी तुमचाच आहे. तुमच्यापेक्षा मला काही जास्त काही येत एवढंच का तुम्ही बसशील मी उभा आहे. तुम्ही सगळे मराठी बोलतात का? इकडचे बोलतात, इकडचे इंग्रजी बोलता का? बोलतात का? लबाड बोलू राहील तुम्ही. देवाच्या दरबारात असं नाही करायचं. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही मराठी बोलतो. 1001% सांगतो, यातले 90% लोक मराठी बोलती नाही. काय मत आहे तुमचं? काय मत आहे तुमचं? कबूल करून देऊ? कबूल करून देऊ? तू इकडे रे मागचा पिवळ्या शर्टावाला, इकडे लय डुकून पाहतो, ये इकडे पुढं चाल पटकन ये. तू ये रे, तू पण ये. इकडून ये, एक इकडून एक इकडून, लेफ्ट राईट या, पुढे इकडे या. हे तुमच्याच गावातलेत ना? पुढं सारखं ना, घाबरू नका. तुमच्याच गावातलेत नाही नक्की? आता सांगा, तुम्ही मराठी बोलता का? तुम्ही नाही रे. तुमचं काय मत आहे? तुमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही मराठी. तुम्ही म्हणाल बाबा 1 तास लवकर आलं, गांजा पिऊन आला का ना आज? असं नाही काय? हे तुमच्याच गावातले आहेत ना? यांना मी एक प्रश्न विचारणार आहे. माझं मत आहे तुमच्या गावातले 90% लोक मराठी बोलत नाही. दुर्बुद्धी आहे का? तुझं नाव काय रे? मोठ्याने सांग. बाबासाहेब. वा वा वा. तुझं रे? गौरव. छान नाव. कितीला जातो बाबासाहेब? तू रे? 6वीला. तरी सुद्धा माझ्या एवढी उंची आहेस तू. बाबासाहेब आणि गौरव, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बाकीचं कोणी बोलायचं? अगदी भीती वाटते तुम्हाला? यांचं टाळी वाजून स्वागत करा. कारण एवढ्या गर्दीत त्यांनी उभं राहायची डिरिंग केली. म्हणजे हिम्मतवान पोर आहेत. आमच्या सारख्याच्या मांड्या कधी विठ्ठल विठ्ठल म्हणतात गर्दी पाहू का नाही? गौरव आणि बाबासाहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, घाबरायचं नाही. अगदी खणखणीत आवाजात मोठ्याने सांगायचा. या सगळ्यांचं मत आहे आम्ही मराठी बोलतो. आपण जिंकलो पाहिजे. काय जर हरलो तर पाय मग इथे माईक मध्ये. बाबासाहेब, तू आईला काय म्हणतो रे? मोठ्याने सांग. आई. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा. वडिलांना? वडिलांना? पप्पा. म्हणलं आपल्याला चुना लागला. तू काय म्हणतो रे? आई. वडिलांना? पप्पा. बसा खाली, बसा खाली, बसा खाली. तू काय म्हणतो रे? हे तू काय म्हणतो? तू आईला काय म्हणतो? खालीच बस. काय म्हणतो तू रे? तू 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 हा तू सगळे आईवाले आहेत का? आमच्या गावचे पोरं मम्मी म्हणतात. मम्मी काय म्हणतात? आणि वडिलांना काय म्हणतात? पप्पा. मला तुमचं गाव अख्ख्या महाराष्ट्रात पहिलं दिसलं का सगळे पोरं आई म्हणतात. मम्मी काय कोणी म्हणत? अय मम्मी हो. मम्मी काय कोणी म्हणत? अय मम्मी हो. मम्मी काय कोणी म्हणत? म्हणतात तेव्हा ती मावशी म्हणते म्हणतात. मग मला सांगा मम्मी हो, आई शब्दात जिव्हाळा आहे का? मम्मी कोणत्या शब्दात प्रेम आहे? ए पुरी, कोणत्या शब्दात प्रेम आहे? आई आई. मग आपले कॅलेंडर आपल्याला मम्मी का म्हणतात? मला एक कळा नाही, ही मम्मी तुम्हाला सापडली कुठं बुवा? रामायणात, काशीखंडात, उत्तरखंडात, अफगाणिस्तानात, पाकिस्तानात कुठं सापडली? तुम्हाला मम्मी शब्दाचा अर्थ माहिती का? मोबाईलमध्ये घेऊन जा. इजिप्त देशामध्ये पिरॅमिडमध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात, डेड बॉडी, तिचं नाव मम्मी. मग आपली आई मम्मी आहे का? आई शब्दाचा अर्थ आहे का? आदिशक्ती रूपी ईश्वर जिच्यात आहे तिचं नाव आई आहे. जगात दुसरा देवच नाहीये आहे. म्हणून आजपासून कार्ट्याचं टिंगार लाल होस्तोर सटकवायचं. आई आणि बाबाच म्हणायला लावायचं. आता राहिला पप्पा, तो बी सांगितला पाहिजे ना. माहिती का तुम्हाला पप्पाचा अर्थ? ए पोरो, कोंबडे आहे का रे तुमच्या गावात? कोंबडे आहेत का? मग कोंबड्या संध्याकाळी डाल्यात किंवा खुरड्यात घालताना काय म्हणते रे? पा 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 पा. मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे का?
गटरामू शर्ट होईल का ए पप्पा वटाला वट चिकटतो 2 फूट थुंका उडतो रुमाला तोंड पुसावं लागतो पप्पा. मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे का? बाबा म्हणा ना, बाबा अण्णा तात्या नाना या शब्दांमध्ये जिव्हाळा आहे, या शब्दांमध्ये प्रेम आहे. जगाचा बाप ब्रह्मांडाचा नायक 8वा अवतार जन्माला आला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. 9 लाख गायी होत्या त्याच्याकडून ब्रह्मांडाचा नायक होता. तो सुद्धा आपल्या मातेला काय म्हणत होता? आई ग आई, आई ग आई नाही खाल्लेली मी माती. आई ग आई नाही खाल्लेली मी माती. आई ग आई नाही खाल्लेली माती. आई ग आई नाही खाल्लेली माती. आई ग आई नाही खाल्लेली माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा. हे बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. तू भांड घेतो मजवरी, बाण घेतो मजवरी. आई ग आई नाही खाल्ली मी ग माती. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. आई ग आई नाही खाल्ली माती. आई ग आई नाही खाल्ली माती. आई ग आई नाही खाल्ली माती. मग कृष्णापेक्षा मराठी एक्सप्रेस